नमस्कार. जर तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतो तसा चायनीज व्हेज फ्राईड राईस घरच्या घरी बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्यात जेणेकरून तुमचा राईसही हॉटेल स्टाईल होईल. चला तर मग बनवूया चायनीज व्हेज फ्राईड राईस. इथे मी 2 वाट्या आपण बिर्याणीसाठी वापरतो तो तांदूळ घेतलाय. तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे. इथे मी तांदूळाच्या 5 पट पाणी उकळून घेतलंय. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि 1 चमचा तेल घालायचे जेणेकरून आपला भात मोकळा होईल. गॅस मोठाच ठेवून यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला तांदूळ निथळून घालायचा आहे. इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे कारण तांदूळ घातल्यानंतर पाण्याचं तापमान कमी होते. आता याला थोडंसं ढवळून गॅस मोठा ठेवून उकळी काढायची. 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर हा शिजलाय का पाहायचा आहे तांदूळ. पूर्ण तांदूळ शिजला की याला चाळणीमध्ये घेऊन निथळून घ्यायचे. व्यवस्थित निथळून झाल्यावर याला एका ताटामध्ये काढून पसरवून थंड करून घ्यायचं. एका कढईमध्ये 1 चमचा ऑइल घेतलंय. ऑइल गरम झाल्यानंतर 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या. त्यामध्येच 2 इंच आलं आणि 8-10 लसूण पाकळ्या बारीक कट करून घातल्या. आता हाय फ्लेमवर सर्व फ्राय करून घ्यायचं. एक मोठा कांदा कट करून घेतलाय तो पण मी फ्राय करून घेते. 2 ते 3 मिनिटं हा कांदा व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये गाजर, सिमला मिरची, बेबी कॉर्न जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या बारीक कट करून यामध्ये ॲड करायच्या. यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करूया. आता यामध्ये आपण चायनीज सॉसेस ॲड करणार आहोत. 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस किंवा त्याऐवजी 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, अंदाजे 2 टेबलस्पून सोया सॉस. हे सर्व ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बॉईल करून घेतलेला बासमती राईस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. आता यामध्ये आपण कांद्याची पात ॲड करतोय. अर्धा टेबलस्पून काळी मिरी पावडर आणि हा राईस अतिशय हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. 2 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर मी यामध्ये घालते. आपला चायनीज व्हेज फ्राईड राईस तयार झाला आहे. हा राईस मंचुरियन सोबत खाल्ला जातो पण आपण यामध्ये सर्व सॉसेस ॲड केले त्यामुळे मंचुरियन शिवाय सुद्धा हा राईस छान लागतो. व्हेज मंचुरियन तुम्हाला बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.